पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बस प्रवासाचा खर्च आता दुप्पट होणार आहे। 2014 नंतर पहिल्यांदाच तिकीटाची दरवाढ झाली आहे। किमान तिकीट आता 10 रुपये झालेले आहे आणि नवीन दरानुसार 5 ते 10 किलोमीटर प्रवासासाठी 20 रुपये तर 15 ते 20 किलोमीटर प्रवासासाठी 40 रुपये मोजावे लागणार आहेत। मासिक पास हा 900 ऐवजी आता 1500 रुपयांना झाला आहे। पुण्यामध्ये धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गाची माहिती पुणे मनपाला 3 दिवस आधी मिळणार आहे। पूरस्थिती टाळण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून एक नवीन यंत्रणा लागू केली आहे। पाटबंधारे विभागानं RTDS अर्थात रिअल टाइम डाटा एज्युकेशन सिस्टम प्रणाली लागू केली आहे आणि त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाला वेळीच उपाययोजना करता येणार आहेत। पुण्याच्या भोर तालुक्यातल्या निरगुडघर, देवघर, रायरी आणि शिळीम या 4 गावातल्या 18 पाणंद रस्ते भोर प्रशासनाकडून खुले करण्यात आलेत। त्यामुळे शेतकऱ्यांना अवजारं आणि जनावरांसह शेतीच्या कामासाठी जाण्यासाठी सोयीचं झालेलं आहे। उर्वरित 8 पाणंद रस्ते पावसाळ्यापूर्वी खुले करण्यात येणार आहेत। 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर 86,641 विद्यार्थी पुनर्परीक्षेसाठी आणि 34,393 विद्यार्थी हे ATKT पात्र असल्याची माहिती राज्य मंडळानं दिली आहे। या विद्यार्थ्यांसाठी 24 जून ते 17 जुलै दरम्यान पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे। पुरवणी परीक्षेतून दर्जा सुधारण्याची आणि उत्तीर्ण होण्याची संधी मिळणार आहे। पुण्याच्या भोरमध्ये शेतकरी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं। कृषी विभागानं 2025-26 अंतर्गत तालुकास्तरीय खरीप हंगामापूर्व शेतकरी कार्यशाळेचं आयोजन केलं। कार्यशाळेमध्ये कृषीविषयक योजना तसंच शेतीतल्या विविध आधुनिक तंत्रज्ञानाविषयी प्रात्यक्षिकांसह तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आलं। पुण्यामध्ये 24 लाखांची बनावट दारू जप्त करण्यात आली आहे। मुंबई-पुणे हायवेवर ही कारवाई करण्यात आली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागानं ही मोठी कारवाई केली आहे। वल्लभनगरजवळ वाहनांच्या तपासणी दरम्यान ही 4 चाकी वाहनामध्ये बनावट दारूचे 300हून अधिक बॉक्स आढळले आणि या प्रकरणात विशाल वराडे या नावाच्या तरुणाची ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली आहे।